हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंद्रकर चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहे पटकन होणारे सँडविच. आणि हे मुलांना पण फार आवडतात. कमी साहित्यात आणि लवकर होणारे हे सँडविचेस आहेत. हे बघा, आपण बटाटे घेतले 4 मीडियम साईजचे आणि बॉईल करून घेतलेले आहेत. त्यांना आपण स्मॅश करून घेणार आहोत. आणि हे सँडविच आपण डब्यामध्ये पण देऊ शकतो. वातड होत नाहीत आणि अशी गिळगिळ पण होत नाहीत हे सँडविच. आणि ह्याच्यामध्ये आपण बघा फाईन चॉप केलेले टमॅटा, कांदा आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमच मीठ आपण घालणार आहे. तुम्ही याच्यामध्ये चीज, हिरवी मिरची पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. तुम्हाला लाल मिरची घालायची असेल तर सुद्धा ॲड करू शकता. पण माझ्या घरी मुलांना आवडत नाही हिरवी मिरची आणि लाल मिरचीसुद्धा मी त्याच्यामुळेच ॲड केलेली नाही आहे. कारण की एवढे दिवस तब्येत बरी नसल्यामुळे सगळ्यांना तोंडात फोड आले आणि त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ जास्त येऊ शकलेले नाही. तर हे बघा, अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीनेच करणार आहे. आणि काहीतरी वेगळं खाऊ वाटत होतं, तोंडाला चवच नसल्यामुळं म्हटलं थोडे सँडविचेस करावे. तर हे अशा प्रकारे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि असे मिक्स करून घेतल्याच्यानंतर ब्रेड घ्यायचे. जे पण तुमच्याकडे अवेलेबल असतील, जे तुम्हाला मिळत असतील ते ब्रेड घ्या. माझ्याकडे हे अवेलेबल होते ब्रेड, म्हणून मी ह्याच ब्रेडचे सँडविच केलेत. कारण की असे ब्रेड तर कोणी खाल्लेच नसते. त्याच्यामुळे हे बघा, आपण मिक्स केलेलं ते मिश्रण सगळं एकत्र करून व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण आता हे सगळं त्या ब्रेडवरती लावून घेणार आहे. आणि ब्रेडवरती लावून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही पण एक ॲड करू शकता की ब्रेडला सॉस किंवा पुदिन्याची चटणी वगैरे तुम्ही लावून मग हे सारण तुम्ही त्याच्यावरती लावू शकता. पण मी असेच साधेच केलेत, कारण टिफिनला द्यायचे होते मुलांना. आणि मग ते चटणी आणि सॉस जर लावला असतं तर ते ओले झाले असते ब्रेड आणि मग व्यवस्थित ते राहिले नसते डब्यामध्ये, म्हणून हे बघा असं. आणि व्यवस्थित आपण बटर टाकून घेणार आहे. अमूलचं बटर टाकून थोडंसं तेल त्यात ॲड करणार आहे मी. आणि व्यवस्थित तव्याला ते लावून घेऊन बटर सगळं, मग आपले ते ब्रेड ज्याच्यामध्ये आपण सारण भरले ते ब्रेड आपण दोन्ही बाजूंनी छान व्यवस्थित शेकून घेणार आहे. हे बघा असं दोन्ही साईडनी छान व्यवस्थित शेकून घ्यायचे. ते थोडं ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे कसे खरपूस होतात ब्रेड. आणि मग तयार होतात आपले सँडविच. जास्त काही पदार्थ लागत नाही. आणि तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता काकडी वगैरे, पण मी जे आहे त्याच्यामध्येच केलेलं आहे असे. आणि खूप छान झाले होते सँडविच. एकदा नक्की ट्राय करा. बाजूने मी थोडंसं तूप सोडलं आहे बघा. आणि असे छान खमंग भाजून झाल्याच्यानंतर मी मुलांना दिले डायरेक्टली खायला. आणि मला हे परत डब्यात पण द्यायचे होते सेम असेच. तर अशाच प्रकारे मी पुढचे पण सँडविच करून घेते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि पुदिन्याच्या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे शॉर्ट्समध्ये, तर ती नक्कीच बघायला विसरू नका सँडविचबरोबर खाण्यासाठीची. तर कसे वाटले आपले सँडविच आणि कसा वाटला आपला व्हिडिओ सांगायला नक्कीच विसरू नका. खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकला आहे, त्याच्यामुळे काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. मी सॉसबरोबर दिलं होतं आणि नंतर मी पुदिन्याची चटणी केली होती. हे बघा, असे आपले नंतरचे सँडविच झाले होते डब्यात देण्यासाठीचे. तर कसे वाटले तुम्हाला? कसा वाटला आपला आजचा व्लॉग? पुदिन्याच्या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर ती बघायला नक्कीच विसरू नका. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. कमेंट करत चला प्लीज. असा आपला आजचा व्हिडिओ होता, छोटासा आणि स्वीट असा. कसा वाटला आहे तुम्हाला? हे बघा, असं बाईट मी कट केली आहे त्याची. आणि चटणी आणि सॉसबरोबर अप्रतिम त्या दिवशी लागलेलं हे. नक्कीच ट्राय करा तुम्ही पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.